पुण्याची 18 वर्षीय फॅशन डिझाईनची विद्यार्थिनी पलक शिवकुमार श्री हिनं मिस टीन युनिटी वर्ल्ड इंडिया 2026 हा राष्ट्रीय किताब जिंकलाय। 13व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या पलकनं अवघ्या 15व्या वर्षी मिस ग्रीन महाराष्ट्र हा किताब पटकावला होता। तसंच मागील वर्षी इंडियाज मिस TGPC स्पर्धेत संपूर्ण भारतात टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं। तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली। मॉडेलिंग, नृत्य, क्रीडा, विविध भाषा शिकण्याची आवड आणि व्यक्तिमत्व विकासाच्या बळावर तिनं हा प्रेरणादायी प्रवास घडवलेला आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमधील माडगी इथं प्रशासनाविरुद्ध तीव्र एल्गार पुकारण्यात आलाय। RT प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी एल्गार पुकारला। गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात महिला भाविकांची गर्दी झाली आहे। अधिक महिन्यानिमित्त मंदिरात वार अर्पण करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी झाली आहे। सांगलीच्या मिरज शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले। मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसरात वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात कांदा भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। आता हा कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आला असून शासनानं मदत करण्याची मागणी केलेली आहे। पुण्याच्या जुन्नरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलाय। वादळी पावसामुळे लिलाव शेड जमीनदोस्त झालेला आहे। तर नारायणगाव बाजारातील शेड कोसळलेले, त्यामुळे बाजार समितीचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात धोकादायक विद्युत डीपी आहे। उघड्या विद्युत डीपीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु याकडे संबंधित वीज महावितरण कंपनी आणि रुग्णालय प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो। शहापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात सांडपाणी आणि घाणीचं साम्राज्य पसरले, त्यामुळे रोगराईला देखील आमंत्रण दिलं जात आहे। रुग्णांना सांड पाण्यात वाट काढावी लागते। या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कानाडोळा केला जातोय। भंडाराच्या लाखनी तालुक्यातील देवरीमध्ये कंत्राटदारानं पांढऱ्या रस्त्याचं अपूर्ण काम केले। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा या उद्देशानं शासनाकडून मनरेगा अंतर्गत पांढरा रस्ता बनवून देण्यात येतोय। मात्र रस्त्याचं काम अपूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली असून काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निब्बी पारडी, गणेशपूर आणि कवडीपूर गावातील शेतकऱ्यांनी कृषी वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत महावितरण कार्यालयावर धडक दिली। महावितरणाकडून केवळ 6 तासच वीज पुरवठा करण्यात येतोय, त्यामुळे शेती पिकांच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। मुरबाड तालुक्यातील खोपविली गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हतबट्टीची दारू निर्माण करणाऱ्या 3 ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत 1,20,000 किमतीचं गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले। अहिल्यानगरच्या राहुरी पोलिसांच्या कारवाईनंतर जमीनदार झालेल्या 10 जणांच्या मालमत्तेवर 10 लाखाचा बोजा चढवण्यात आला। राहुरी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली होती। या सर्वांची 1 लाखाच्या जामिनावर सुटका झाली होती। मात्र त्यातील काही जणांनी पुन्हा अवैध दारू विक्री सुरू केल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यात सोनाराकडून अशिक्षितपणाचा फायदा घेऊन महिलेची फसवणूक करण्यात आली। सोनाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पालघरच्या कासा पोलीस ठाणे हद्दीत 8 वर्षीय अल्पवयीन भाचीवर मामानं अत्याचार केल्याची घटना घडली। 14 वर्षांनं मामानं भाचीवर अत्याचार केला। या प्रकरणी अल्पवयीन मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे इथं लग्न समारंभात तुफान राडा झाला। जेवण वाढण्यावरून वाद झाला आणि नंतर या वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं। तिरपोळे गावात विवाह सोहळा सुरू असताना जेवणावेळीच्या वेळी काही जणांनी त्यांच्या लोकांना जेवण वाढलं जात नसल्याबाबत जाब विचारला। यावर उपस्थितांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। भंडाराच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा इथं गॅस सिलेंडरचा भीषण अपघात झालाय। दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले।